Hi friends, in this session we are going to see a simple future tense म्हणजेच साधा भविष्यकाळ. ओके, तर सिंपल फ्युचर टेन्स किंवा साधा भविष्यकाळ हे बघत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की याचे बरेच सारे यूज आहेत. ओके, आणि आपण स्पोकन इंग्लिशमध्ये याचे खूप सारे असे यूज करत असतो. आता याच्यामध्ये बघा, ह्याचं जे फॉर्म्युला आहे काय आहे ते सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ओके, म्हणजे सब्जेक्ट नंतर विलचा यूज करायचा आहे. म्हणजे विलचा यूज आपण टेन्समध्ये करतो, तेच म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स इथे आहे, आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळेस कसं होतं, आय किंवा वी याच्यानंतर शालचा यूजही होतो स्पोकनमध्ये. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ते कसं होतं ते आपण पाहणारच आहोत. तर चला तर मग पाहूया मग कसं आहे ते. तर सिम्पल फ्युचर टेन्स कशासाठी यूज होतो, तर टू शो द फ्युचर ॲक्शन, म्हणजे फ्युचर ॲक्शन दाखवण्यासाठी होतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण फ्युचरमध्ये करणार आहोत, ती गोष्ट दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज होतो, इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा, त्याचबरोबर आणखी फ्युचर टेन्सचा यूज कसा होतो, टू टॉक अबाउट द फॅक्ट्स इन द फ्युचर और प्लॅन दॅट विल नॉट चेंज. म्हणजे जे फ्युचरमधले जे फॅक्ट आहेत किंवा एखादी गोष्ट निश्चित असं होणार आहे असं ते आपण जेव्हा सांगतो त्यावेळेस आपण फ्युचर टेन्सचा यूज करतो इथे. ओके, त्याचबरोबर एक्सप्रेस द बिलीफ म्हणजे एखादी आपल्याला विश्वास आहे एखाद्या गोष्टीवरती, त्यावेळेस आपण फ्युचर प्रेझेंट टेन्सचा यूज करतो, फ्युचर सिम्पल टेन्सचा. जसं की जॉन विल बी इन द ऑफिस, म्हणजे जॉन ऑफिसमध्ये असेल. ओके, म्हणजे आपण एक एक बिलीफ आहे आपल्याला की जॉन ऑफिसमध्ये असेल. कुठं असेल तर ऑफिसमध्ये असेल, आपला विश्वास आहे, हे बिलीफ आहे. ओके, त्याचबरोबर एक्सप्रेस द विलिंगनेस, म्हणजे विलिंगनेस म्हणजे लक्षात घ्या की इच्छा व्यक्त करतो आपण. इच्छा सांगण्यासाठी म्हणजे फ्युचरमधली जी इच्छा आहे, जसं की वी विल सी यू टुमॉरो, म्हणजे आपण उद्या भेटूया किंवा मी तुम्हाला उद्या भेटतो, अशा प्रकारे तुम्ही इथे अर्थ सांगू शकता. त्याचबरोबर टू मेक द प्रॉमिसेस अँड ऑफर रिक्वेस्ट. फॉर एक्झाम्पल इथं बघा, आय विल गिव्ह युअर लिफ्ट होम आफ्टर द पार्टी, म्हणजे इथे सांगतो की मी तुम्हाला पार्टीनंतर लिफ्ट देईन. ही काय करतो आपण इथे सेंटेन्समध्ये लक्षात येत आहे की एक ऑफर दिल्यासारखं आहे इथे, किंवा रिक्वेस्ट केल्यासारखं आहे. ओके, किंवा प्रॉमिस केल्यासारखं, म्हणजे असे जे सेंटेन्स आहेत ते फ्युचर म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज करून इथं आपण यूज करतो फ्रेंड्स. ओके, त्याचबरोबर आणखी काय यूज आहे लक्षात घ्या की टू डिस्कस द प्रिडिक्टेबल बिहेवियर, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही प्रिडिक्शन करता किंवा तुम्ही प्रिडिक्ट करता की सांगता निश्चित असं होईल, असं एक प्रिडिक्शन करता किंवा भविष्यवाणी सांगता असं म्हणल्यासारखं. तर त्यावेळेस तुम्हाला एक प्रिडिक्शन काय सांगत आता, फॉर एक्झाम्पल आपण बघूया, माय डॉटर विल फॉल अस्लीप ॲज सून ॲज शी पुट इन टू बेड, म्हणजे माझी जी मुलगी आहे, माझी मुलगी अंथरुणामध्ये पडल्या पडल्या झोपते. ओके, असं असं इथे ह्या सेंटेन्सचा अर्थ होईल, किंवा झोपेल. ओके, अशा प्रकारे आपण इथे अर्थ इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच आता एकदा आपण सेंटेन्स बघूया, मग परत एकदा आणखी लक्षात घेऊया कशा प्रकारे यूज होतो तो. जसं की पॉझिटिव्ह सेंटेन्स बघूया, आय विल क्लीन, मी साफ करीन. ओके, आय विल क्लीन, साफ करीन, म्हणजे इथे लक्षात घ्या जे सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर विलचा यूज झालेला आहे. किंवा वी विल ईट, आम्ही खाऊ. यू विल ड्रॉप इट, तुम्ही टाकाल. ही विल कम हिअर, तो इथे येईल. शी विल सिंग अ सॉन्ग, ती गाणं म्हणेल. ओके, इट विल वर्क, ते चालेल चालेल. दे विल जॉईन अस, ते आमच्यात सामील होतील. स्टुडंट विल लिसन, विद्यार्थी ऐकेल. ओके, आय शाल डू माय होमवर्क आफ्टर डिनर, मी होमवर्क डिनर नंतर करेन. इथे एक सेंटेन्स आहे, स्टुडंट विल वर्क हार्ड, स्टुडंट हार्ड वर्क करतील. पुढे बघा, आय विल मिस यू वेन यू लिव्ह, तू जेव्हा सोडून जाशील तेव्हा मी तुझी आठवण करेन. वी शॉल टेक द डॉग फॉर अ वॉक लेटर, आपण डॉगला घेऊया म्हणजे वॉकच्या नंतर. ओके,
वी विल विजिट ग्रँडमा दिस वीकेंड, म्हणजे आपण या विकेंडला ग्रँडमाला भेटू. आय थिंक इट विल बी सनी टुमारो, मला असं वाटतंय की उद्या सनी वातावरण असेल किंवा ऊन असेल, उद्या ऊन असेल असं आपण म्हणू शकतो. आय एक्सेप्ट दे विल गिव्ह यू प्रेझेंट. ओके, द मॉम विल बी व्हेरी प्लेझंट विथ यू, जी मॉम तुमच्याशी प्लेझंट असेल. युअर प्लांट विल डाय विदाउट वॉटर. ओके, द स्कूल विल soon need a lot of repairs. He will be home later. She will help us cook the food for the party. म्हणजे ती फूड कुक करेल पार्टीसाठी. इट विल सून बी डार्क आउटसाईड, म्हणजे थोड्या वेळामध्ये आउटसाईडला अंधार पडेल किंवा डार्क साईड होऊन जाईल, अंधार पडला असं म्हणतो. आता थोडेसे पॉझिटिव्ह सेंटेन्स लक्षात घेतल्यानंतर इथे लक्षात घ्यायचं आहे की निगेटिव्ह सेंटेन्स बनवत असताना आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की विल नॉटचा यूज करायचा आहे. विल नॉट. ओके, विल नॉट. ओके, आय विल नॉट गो आउट दिस इव्हनिंग, मी आज संध्याकाळी बाहेर जाणार नाही. विल नॉट गो आउट, तो बाहेर जाणार नाही. शी विल नॉट जॉईन अस, ती आमच्यात सामील होणार नाही. टॉम विल नॉट प्ले गेम, टॉम खेळ खेळणार नाही. माय पॅरेंट्स विल नॉट बाय न्यू कार, माझे पालक न्यू कार खरेदी करणार नाहीत. ओके, म्हणजे इथे लक्षात येत आहे की निगेटिव्ह सेंटेन्स आपण विल नॉट यूज करून बनवत आहे. रोबोट विल नॉट केअर पेशंट, म्हणजे रोबोट रुग्णांची काळजी घेणार नाहीत किंवा घेऊ शकणार नाहीत. आता हे लक्षात निगेटिव्ह सेंटेन्स घेतल्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन बनवायचं. क्वेश्चन बनवत असताना विल यू हेल्प मी, तुम्ही मला मदत कराल का. विल ही डान्स टुमारो, तो उद्या डान्स करेल का. विल यू कम टू नाईट, तो आज रात्री येशील का. विल दे क्लीन देअर फ्लॅट्स, ते त्यांचे विल दे क्लीन देअर प्लेट्स, ते त्यांचे प्लेट्स स्वच्छ करतील का. विल ही वॉश माय कार टुमारो, तो माझी गाडी उद्या धुवेल का. विल शी सिंग फॉर अस, म्हणजे ते आमच्यासाठी गाणे गाईल का. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येतं की क्वेश्चन बनवत असताना आपल्याला विलचा वापर म्हणजे आपण सुरुवातीला इथे करत आहोत. म्हणजे ह्या सगळ्या सेंटेन्सवरून किंवा याच्यावरून तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स लक्षात कसं करायचे किंवा क्वेश्चन कसे करायचे लक्षात आले आहे. आणि ह्या सगळ्या क्वेश्चनवरून तुम्हाला लक्षात आलेलं आहे की कशा प्रकारे आपण ते परत एकदा बघूया. जे आहे की फ्युचर प्लॅनिंग, त्याचबरोबर म्हणजे एक्सप्रेस बिलीफ, त्याचा एक्सप्रेस विलिंगनेस, इच्छा. त्याचबरोबर आपण काही जे प्रॉमिसेस करतो, ऑफर करतो किंवा रिक्वेस्ट करतो त्याच्यासाठीही आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज करतो. आणि डिस्कस द प्रेडिक्टेबल बिहेवियर, म्हणजे प्रेडिक्टेबल बिहेवियर करण्यासाठी पण आपण याचा यूज करतो. तर अशा प्रकारे खूप सारे असं स्पोकन इंग्लिशमध्ये सिम्पल फ्युचर टेन्सचा यूज इथे आपण पाहिलेला आहे. तर होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तुम्ही स्वतःही परत बनवा. त्याचबरोबर याच्या प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला स्पोकन इंग्लिशमध्ये ह्याचा चांगल्या प्रकारे यूज होईल. ओके, होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू फ्रेंड्स.